त्याला द्यायला पाहिजे. तिनं तयार केलं पण त्याला पूर्ण माहिती दिली नाही, म्हणून महादेवाकडून हा अपराध घडला होता. म्हणून महादेव म्हणले त्याला सांग पहिले मी तुझा पप्पा आहे, ह्या कैलासाचा अधिपती. पार्वतीने सगळी माहिती गणपतीला दिली आणि नंतर महादेवाने सगळ्या देवलोकाला बोलून घेतलं आणि सांगितलं मी ह्या बालकाचा शिरच्छेद केला, त्याला पुनर्जीवन दान दिलं, तर आता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या पार्वतीच्या बाळाचं मी पूजन करणार आहे आणि इथून पुढे एक नियम जगामध्ये लावणार आहे की सगळ्यांनी कोणत्याही कार्याचा आरंभ करायचा असेल तर माझ्या ह्या गणाचा अगोदर पूजन करावं लागेल, अभिषेक करावा लागेल आणि सगळ्यांच्या गणाचा अध्यक्ष मी त्याला करतो, म्हणून त्याचं पहिलं नाव आहे गणाध्यक्ष आणि दुसरा आहे हा पार्वतीचा गण आहे, पण आता तुमच्या सगळ्यांचा तो ईश झाला म्हणून त्याचं नाव आहे बोल गणेश भगवान की. गण अधिक ईश बरोबर गणेश असं त्याचं नाव पडलं आणि पार्वतीच्या बाळाचं सगळ्यांनी पूजन केलं आणि सुंदर असा पार्वतीला आनंद झाला. सुंदर असं भजन आहे पार्वतीच्या बाळाचं. पार्वतीच्या बाळा पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, घातला भक्ती भावानी गणरायाचं पुनर्गाव पुढे भरूनी देवाला पाहू, पुढे भरूनी देवाला पाहू, पुढे भरूनी देवाला पाहू. वंदन माझी तुझ्या पाया, हरी श्रीरामनी कृपेची छाया, भक्तालाया दर्शन जाया दिवाळी दिवाळी गणराया, दिवाळी दिवाळी गणराया, मन तोला आनंद झाला आवाज करे गणपती माझा झाला. मजा ही येते दरवरच्या